नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाला घेऊन आता सुरक्षेत काही त्रुटी असल्याबद्दल समोर येताना दिसते आणि पोलीस आता या सगळ्या विषयाला घेऊन ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोजपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. फिरोजपूरच्या कुलागडीत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पंजाब दौऱ्यामध्ये जो दौरा खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना रद्द करावा लागला, त्या दौऱ्यात काही त्रुटी आहेत का या विषयाला घेऊन आता खुद्द पंजाब सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या 2 सदस्यीय समितीने केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला. पण आज सुप्रीम कोर्टाने या विषयाला घेऊन जी याचिका दाखल झालेली होती त्याबद्दल सुनावणी करत असताना काही महत्त्वाचे आदेश देऊ केले आणि आता या त्रुटींच्या विषयाला घेऊन आपण बघतोय पंजाब पोलीस जी आहे ती चांगलीच ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. साधारण 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोजपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती याबद्दल? असं म्हणजे या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की फिरोजपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण प्रकरणाची तपासणी करताना राज्य सरकारसमोर अनेक मुद्दे उपस्थित आले होते. एकीकडे ज्या पद्धतीने माहिती मिळते की यापुढे ज्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एक गुन्हा दाखल करताना हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठे कुठे चुकी झालेली आहे, त्या चुकी करण्यामागे कोण कोण जबाबदार होतं या संदर्भात प्राथमिक माहितीच्या आधारावरती हा दाखल करण्यात आलेला आहे. सोबतच केंद्र सरकारने देखील आणि राज्य सरकारने देखील या संदर्भात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे होऊ शकतं लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत. या सगळ्या माहितीबद्दल साधारण आपण बघतोय आता पंजाब पोलीस जे आहे ते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपण पाहतोय. यामध्ये महत्त्वाची कारवाई सुद्धा करताना ते दिसून येतात. 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिरोजपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. आपण पाहतोय की पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केलेत. तसंच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचं संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले. पुढे पाहूयात बातम्या आहे राज्यातनं. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. हो, कृषी अधिकाऱ्यांचा हा धक्कादायक घोटाळा. 50 कोटींहून जास्त रकमेची फसवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे. 147 शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक झाली आहे. 16 कृषी अधिकाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला. 2011 ते 2017 या कालावधीत हा सगळा अपहार घोटाळा झाल्याचं समोर आलंय. बोगस कामं दाखवून पैसे लाटल्याचा हा प्रकार जो आहे तो करण्यात आलेल्या पोलीस अधीक्षकांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खुद्द कृषी मंत्री दादा भुसे यांच्याच जिल्ह्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. बोगस कामं दाखवून सरकारी निधी लाटल्याचा हा सगळा प्रकार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, बोगस कामं दाखवून सरकारी निधी लाटण्यात आला, किती मोठा हा घोटाळा आणि किती अधिकारी आहेत यामध्ये? तब्बल 16 अधिकाऱ्यांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणाला अधिक गांभीर्याने घेत आर्थिक गुन्हे शाखेकडे हा प्रकरण जे आहे ते गुन्हा दाखल करून वर्ग केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातले काही बडे मासे जे आहेत ते समोर येणार आहेत. 6 वर्षामध्ये हा संपूर्ण घोटाळा करण्यात आला होता. 147 शेतकऱ्यांना 147 जे आहेत त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना यांनी हे गंडा घातलेला होता. त्याच्यामध्ये जर आकडा जर बघितला तर 50,72,72,064 आणि वेगवेगळ्या प्रकारचे 64 लाख रुपये अशा वेगवेगळ्या आकड्यांमध्ये ही फसवणूक आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. 16 अधिकाऱ्यांवरती यामध्ये कारवाई केली जाते. 2011 ते 17 या कालावधीमधला हा संपूर्ण प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी कोण अधिकारी होते का, यामध्ये काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप होता का, हे देखील तपासलं जाणार आहे. मात्र ज्या जिल्ह्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा घोटाळा जो आहे तो उघडकीस आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या कागदावर अशा प्रकारे दाखवून हा संपूर्ण घोटाळा करण्यात आलेला आहे. त्यामुळे या
घोटाळ्याचा मास्टर माइंड नेमका कोण होता आणि या प्रकरणामध्ये काही राजकीय धागेदोरे सापडतात का हे बघणं या प्रकरणानंतर महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. हा घोटाळा मोठा आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलीस देखील या सगळ्या घोटाळ्याबद्दल काही लोकांना ताब्यात घेताना दिसत आहेत. साधारण 16 कृषी अधिकारी जे आहेत यामध्ये असल्याचं, त्यांचा सहभाग यामध्ये असल्याचं समोर येत आहे. पुढे पाहूयात, देशातला कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढताना दिसतोय. मुंबईत काल एका दिवसात जर आपण पाहिलं तर रुग्णांचा आकडा 20,000च्या पार गेला आणि त्यामुळे चिंता वाढली असली तरी मुंबई कोरोनाशी लढण्यास सज्ज असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वांनीच नियम पाळण्याचं आश्वासन त्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे सध्या लॉकडाऊनची आवश्यकता नाही असंही महापौरांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी त्यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत शक्यताही व्यक्त केली आहे. आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री नवी नियमावली जाहीर करू शकतात अशी शक्यताही महापौरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकूणच सध्याची रुग्णवाढीची परिस्थिती पाहता सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण लॉकडाऊन होईल का? आजच्या घडीला मीही सांगू इच्छिते की संपूर्ण लॉकडाऊन नक्कीच होणार नाही आता काही दिवसात, पण अशाच पद्धतीने बेफिकीरपणे काही नागरिक, काही नागरिक हे जर वागत राहिले तर मात्र जे आपण मागे कायम म्हणत आलो 100मध्ये 80-85 नागरिक काळजी घेतात आणि हे 10-15% जी लोक आहेत ती वाढता त्याची टक्केवारी जास्त वाढते आणि त्याचे परिणाम मग राज्यात मुंबईत दिसायला लागतात. म्हणजे महाराष्ट्र काय आणि मुंबई याच्यामध्ये जो खतरा आहे किंवा जो धोका आहे ती पातळी ओलांडताना दिसते आणि ती ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांचं जे स्वतःचं एक निर्णय ते हळुवार पावलाने पण खंबीरपणे ते आपल्याला घेताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसाचा निर्णय कदाचित आपल्याला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कळेल. जे काही निर्णय राज्यात आणि याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यात वाढ होऊ शकते कारण रुग्णसंख्या वाढते म्हणून. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात बोलत असताना त्यांनी नागरिकांना डिझायनर मास्क परिधान न करण्याची सूचना केली होती. त्याऐवजी N95 मास्क वापरण्याचं आवाहन अजितदादांनी केलं होतं. या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मास्क 3 लेअर असलेला आहे आणि श्वसनाला मला ते योग्य वाटतं. मी एक महिला आहे, वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हे काही गैर नाही, मास्क तर लावायचाच आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया यावेळी महापौरांनी दिली. बघूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझायनर मास्कच्या संदर्भात एक कमेंट केली होती पुण्यामध्ये. ते म्हणाले होते की डिझायनर मास्क घालू नका, N95 मास्क घाला, तोच खरा मास्क आहे, बाकीचे मास्क हे मास्क नाही आहे. तुम्ही नेहमी वेगवेगळे मास्क घालता, तुम्ही आता N95 मास्क घालणार का? नाही, मुळामध्ये माझा 3 लेअरचाच मास्क आहे आणि श्वसनाला मला जे योग्य वाटतं की माझा बचाव होतोय 3 लेअरच्या मास्कनी. आणि मी महिला आहे, वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हा काय गैर नाही, कारण मास्क तर लावायचाच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू दे, म्हणजे त्यांनी म्हणणं त्यांचं बरोबर आहे, पण माझा पण 3 लेअरचाच मास्क असतो, कॉटनचा असून तो धुतला जातो, पुन्हा वापरला जातो आणि ती काळजी मी घेते. त्यामुळे पवार साहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये N95 लावा, पण आपण थोडा हे करू की N95चा जो मास्क आहे तो कॉस्टली आहे. सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते, माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल त्याचं मी जर एक्झाम्पल राहिली तर इतरही ते वापरतील आणि करतील. हा एक आदर्श असा, आणि तो थोडासा महिला असल्यामुळे एक तो सुप्त गुण असतो की सगळंच मॅचिंग हवं तर ओके, पण माझं संरक्षण होतं आहे ना त्या मास्कनी, म्हणून मी तो वापरतो. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने भविष्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. पण तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी आतापासूनच कडक लॉकडाऊनला विरोध दर्शवलाय. पाहूयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे.
मुंबईसह पुण्यातही कोरोनाची संख्या झपाट्यानं वाढू लागल्यामुळं पुन्हा एकदा निर्बंधांची चर्चा सुरू झाली. खरं तर पुण्यात अजून तसे निर्बंध कुठले नाहीये, ते रात्रीची जमावबंदी सोडली तर. त्यामुळं मार्केट पूर्णपणे चालू आहेत. आता आपण तुळशीबागेत आहोत. तुळशीबाग हे सर्वाधिक गर्दी होणारं मार्केट आहे पुण्यातलं. खरं तर आता थोडी कमी आहे, पण पीक आवरला इथं प्रचंड गर्दी होते आणि बहुतांश लोक मास्क वापरतात, नाही असं नाही, पण काही लोक वापरत नाही. त्यामुळे इथं सगळ्यात कोरोना वाढीचा धोका संभवतो असं बोललं जातं. म्हणून ज्यावेळेस लॉकडाऊन होतं पहिली कुऱ्हाड पडते व्यापाऱ्यांवर. म्हणून या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निर्बंध कडक करा, पण लॉकडाऊन नको. बरोबर आहे ना साहेब. फुल स्टॉप आणि कॉमामध्ये फरक असतो. तुम्ही फुल स्टॉप लावून टाकलं तर परत कॅपिटलनं सुरुवात करावं लागतं. म्हणजे तसंच धंद्याचं असतं. तुम्ही एकदा लॉकडाऊन लावून टाकला म्हणजे तुम्ही फुल स्टॉप लावला, आम्हाला कॅपिटल जमा करण्यापासून राईट फ्रॉम द स्क्रॅच आम्हाला चालू करावं लागतं. पण याच्याकडे लोक म्हणतात की हे स्प्रेड सेंटर बनून जातात अशा मार्केटमध्ये. तसं नाही आहे ना साहेब. आता हे बघा, तुम्ही आज आत्ता नाही म्हणताना 12 वाजायला आले, तुम्ही मार्केटमध्ये बघा, पब्लिक नाही आहे त्या मानाने. आपण कसं करतो की आपण निर्बंध लावले की आपण टायमिंग कमी करणार. काही कोणाची डिमांड तर काही कमी होणार नाहीये. डिमांड त्या हिशोबाने राहणार आहे. जर समजा कमी वेळेमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते जास्त गर्दी होऊन जाणार, ते सुपर स्प्रेडर बनून जाणार. मग त्यापेक्षा तुम्ही जर समजा वेळ वाढवला, निर्बंध जास्त कडक न करता थोडे शिथिल केले की बाबा तुम्ही एक काम करा, रात्री 12 वाजेपर्यंत ऑपरेट करा, मग प्रत्येक व्यापारी त्या हिशोबाने थोडं करून तो एव्हरी डे इच अँड एव्हरी वन टाइम कमी केला तर उलट गर्दी वाढते. हो 100% कॉन्सन्ट्रेशन ते गर्दीचं एका टाइम. पर्याय काय याला मग? आता कोरोना तर लाट आली तिसरी दिसतंय. बरोबर आहे. याला पर्याय एक लॉकडाऊन हा तर पर्याय नक्कीच नाही. कारण का लॉकडाऊन झालं तर आमची पूर्ण आता उभी राहायची कॅपॅसिटीच संपून गेलेली. म्हणजे तिसरी आम्ही सहनच करू शकत नाही लॉकडाऊन. दुसरं म्हणजे जर कडक निर्बंध करतात, पण कडक निर्बंधामध्ये जर वेळेचं बंधन घातलं गेलं तर आपण बघितलं मध्ये पण आपण वेळ कमी केला होता, पण कमी वेळेमध्ये मग लोक पटापट खरेदीसाठी बाहेर पडतात. त्याच्याऐवजी एकदा उलटं करून बघू आपण की आपण टायमिंग वाढवून बघू. म्हणजे ज्यांना सकाळी वेळ आहे सकाळी येतील, ज्यांना रात्री आहे ज्यांना रात्री यायचंय ते रात्री येतील. असं सगळ्या याच्यामध्ये ते डिवाइड होईल आणि कमी गर्दी होईल आणि आम्हालाही सांभाळणं हे होईल आणि प्रत्येकावर लक्ष देणं, बाबा मास्क नाहीये, बाबा तू मास्क घाल, पहिले सॅनिटाईज प्रत्येकाला करणं, हे आम्हालाही शक्य होईल. रस्त्यावर फिरणारे असतात त्यांचं थोडं वेगळं, पण आम्ही दुकानात वगैरे तरी मास्क हे कंपल्सरी असल्याशिवाय आम्ही कस्टमरला घेत नाही. अथवा एखादा कस्टमरचं मास्क खाली आहे तर आम्ही त्यांना सांगतो पण आहे की बाबा तुम्ही मास्क वरती घ्या, किंवा मग आम्ही माल दाखवणं त्यांना स्टॉप करतोय. तर आता अशा प्रकारे आम्ही पण प्रिकॉशन घेत पण आहोत. पण मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय बघा, समोर आले विदाऊट मास्क लोक फिरतात. मला मास्क कुठे तुझं घेतो. हे अशी अवस्था आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी फक्त वानगी दाखल एक उदाहरण दाखवलं. लोक मास्क वापरत नाहीत, त्याच्यामुळे सुपर स्प्रेडिंगचा धोका संभवतो. म्हणून लॉकडाऊन परवडत नाही, कुणालाच परवडत नाही, हे वास्तव आहे. मी सर्वाधिक फटका व्यापारी बांधवांना बसतो. म्हणून याला पर्याय काय? तिसरी लाट तर आली तर लोकांनी स्वयंशिस्तीने मास्क वापरणे हाच याच्यावरचा पर्याय आहे, आणि लसीकरण. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नाही तर ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत आमच्या संजीवनी या मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकते का? असे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत. बरं, आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. हो, सगळ्याच्या सगळ्या तुमच्या फोनवरती. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहता. कोविड-19वर असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती पुढील क्रमांकाच्या माध्यमातून मिळवा. 7977773753. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक महत्त्वाची सूचना अशी की दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.